ओके, सो आज आपण पनीर ब्रोकोली बनवूया। त्याच्यासाठी काय काय लागेल आपल्याला? लसूण, पनीर, शेजवान सॉस किंवा चटणी, मीठ, ब्रोकोली, ढोबळी मिरच्या कलरफुल, आणि हा असा मोठा चिरलेला कांदा आधीच्या एका शॉर्ट मध्ये दाखवला आहे तो कसा कट करायचा ते। त्याच्यानंतर बाकी पातेलं, फ्राय पॅन, चमचा आणि बनवायला तेल। ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा भांड्यामध्ये ब्रोकोली मी टाकते आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे गॅसवर उकळायला ठेवायचं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं उकळताना। हां, हे बघ, हे ब्रोकोली मध्ये पाणी घातलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते आहे। आता तुला ब्रोकोली क्रंची आवडते तर त्यामुळे त्याच्यामध्ये ती जास्त वेळ उकळायची नाही। हे इथं बॉईल होते तोपर्यंत आपण ढोबळी मिरची कट करून घेऊ। आता आयदर ढोबळी मिरची तू पातळ पातळ कापून घेऊ शकतो किंवा असे कांद्यासारखे चौकोनी कट करू शकतो। ओके, सो मी आता चौकोनी कट करते आहे। हे असे पहिले पार्ट करायचे, त्याचे स्क्वेअर स्क्वेअर असे मोठे मोठे कट मारायचे त्याला। तुझ्या मशीन मध्ये कट केली तरी चालेल, एकदम फाईनली कट होईल, मग त्या केस मध्ये ती बारीक कट होईल। आता मी शिमला मिर्च कट करून घेतलेली आहे आणि पनीरही असे कट केलेले आहेत या शेप मध्ये। हवं वाटलं तर पनीर धुवून घ्यायचं आधी, ठीक आहे। आता आपण पनीर थोडंसं भाजून घेऊया। मी फ्राय पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे। तेल कमी नाही, ह्याला थोडं तेल टाकावं लागेल कारण नाहीतर पनीर खाली चिकटेल तुझं फ्राय पॅनला। हे तेल टाकलेलं आहे, तेल टाक नाही तर तूप टाक, काही चालेल। तूपही चालू शकतं या रेसिपीला, तेलच पाहिजे असं काही नाही। गॅस मोठा केलाय, त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकते मी आणि हे गोल्डन कलरवर फ्राय करायचे। गॅस थोडासा बारीक करते मी, ते अंगावर तेल उडू शकतं त्यामुळे जरा जपून कर। मध्ये मी व्हिडिओ पॉज केला होता, पण हे सगळ्या बाजूनी फ्राय करायचे ते, ठीक आहे। मी तेल ज्या भागात कमी आहे तिथे असं खाली ते लागणार पनीर। गोल्डन कलरवर फ्राय करायचे आपल्याला। मला जरा एका हाताने करायला थोडं अवघड जातंय, ठीक। इकडे ब्रोकोली बॉईल होतीये। हे असे सगळ्या बाजूनी असे थोडेसे गोल्डन फ्राय करायचे। आता ही ब्रोकोली पाण्यातून काढून घेतली आहे, त्याच्यासाठी गाळणी चहाची किंवा काहीतरी वापर आणि त्यातला वरचा पार्ट काढ। आता हे ब्रोकोलीचे वरचे फक्त पार्ट्स जे आहेत ते काढून घ्यायचे आणि थोडासा खालचा घ्यायचा, जास्त नाही घ्यायचं। ही सगळी ब्रोकोली तशी कट करून घ्यायची। ओके, आता ही ब्रोकोली रेडी झालेली आहे। आता आपल्या सगळ्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत। आता आपण त्याला बनवायला घेऊया। गॅस चालू करायचा,
त्याच्यामध्ये मगाचंच थोडंसं तेल किंवा तूप काय जे असेल ते आहे ऑलरेडी. हे तेल किंवा तूप थोडंसं आहे मगाचं पनीर भाजलेलं, मी तेच यूज करते आहे. त्याच्यामध्ये गॅस चालू केल्यावर थोडंसं ते गरम झालं तेल की त्याच्यामध्ये ऑनियन टाकायचं आहे. तो मोठा कट केलेला ऑनियन आहे तो टाकलाय. ऑनियन थोडा भाजला. आता हा गोल्डन फ्राय नाही करायचा आपल्याला, हा थोडासाच फ्राय करायचा की लगेच दोन्ही ढोबळी मिरची टाकून द्यायच्या आहेत. हे थोडंसंच फ्राय करायचंय, जास्त फ्राय करायचं नाहीये आपल्याला. आणि तोपर्यंत हे जे मिरे आहेत हे आणि हा लसूण तू चिरूनही घेऊ शकतो किंवा बेस्ट वे आहे. हा लसूण मी ह्याच्यात टाकलेला आहे खलबत्त्यामध्ये, एक साधारण एवढा लसूण आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये मिरे आहेत, हे मिरे त्याच्यामध्ये टाकून देते मी आणि ते कुटून घ्यायचंय फक्त. ओके. हे थोडंसं फ्राय केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपली ब्रोकोली टाकून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पनीर पण टाकून द्यायचं. आता ह्याच्यामध्ये थोडीशी गॅप तयार करून त्याच्यामध्ये जर असेल तर डार्क सोया सॉस टाकायचं, जर असेल तर, अदरवाईज काही गरज नाहीये. इथे मध्यभागी थोडंसं सोया सॉस टाकलाय, अगदी थोडासा डार्क सोया सॉस आहे तो टाकलाय. आणि त्याच्यामध्ये हे कुटलेलं लसूण आणि मिरे हे मी मध्यभागी टाकलेत. आणि मीठ टाकून घेतली आता मी. हे मीठ लागेल तेवढं सगळीकडे पसरवून टाकायचं आणि आता हे सगळं त्याला लावून घ्यायचं. त्याला व्यवस्थित सगळीकडून मीठ लागेल असं लावायचंय, टाकायचंय. गॅस थोडा हाय फ्लेम वरच ठेवायचंय कारण मग त्यातलं नाहीतर ते सॉगी होऊन जाईल. ठीक आहे. आता मी या स्टेजला त्याच्यामध्ये ही शेजवान चटणी आहे ती थोडीशी टाकते आणि थोडासा टोमॅटो सॉस. एवढासा टोमॅटो सॉस सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचा आहे. झालेलं आहे रेडी. हे असं सलाड तयार झालेलं आहे.